कारवाईबाबत तपास यंत्रणांबाबत केंद्रीय पवार साहेबांचा आभारी आहे की त्यांना माझ्याविषयी त्यांनी प्रधानमंत्र्यांकडे देशाची एक भूमिका मांडली आणि महाराष्ट्रामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा जो हैदोस किंवा स्वैराचार सुरू आहे त्याबाबत त्यांनी प्रधानमंत्र्यांचं लक्ष वेधलं. प्रश्न संजय राऊत यांचा नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या अन्याय्य कारवाया राजकीय दबावाखाली सुरू आहेत आणि पवार साहेबांनी माझ्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांकडे त्यांची भूमिका मांडली असेल आणि पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यानं जाऊन प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्रात काय चाललं आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा काय करतात हे सांगणं, हे जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकार आहेत देशात एका परीनं त्यांनी त्या सगळ्या राज्यांचं प्रतिनिधित्व आणि संपूर्ण विरोधी पक्षाचं प्रतिनिधित्व त्यांनी आज प्रधानमंत्र्यांकडे केलं. तुम्हाला वाटतं यामुळे तपास यंत्रणांमध्ये काही फरक पडेल? नाही पडला तरी आम्ही घाबरत नाही ना. माननीय शरद पवार साहेब हे ज्या उंचीचे नेते आहेत, 50 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी संसदीय राजकारणामध्ये सहभाग घेतलेला आहे, भाग घेतलेला आहे. सक्रिय त्यांच्या कामाची आणि त्यांच्या विचाराची उंची एक वेगळ्या पद्धतीची असल्यामुळे त्यांनी प्रधानमंत्र्यांपर्यंत त्यांची भूमिका मांडली आणि मला असं वाटतं ती भूमिका राष्ट्राच्या हिताची आहे, संपूर्ण विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी महत्त्वाची आहे की कोणीतरी एक प्रमुख नेता या देशातला अशा विषयावर जाऊन प्रधानमंत्र्यांना सांगू शकतो आणि बोलू शकतो. 12 आमदारांचा पण मुद्दा मांडला त्यांनी विधान परिषदेचा तो एवढे दोन्ही मुद्दे मांडले पण पंतप्रधानांकडून एक शब्द सुद्धा उत्तर मिळालं नाहीये किंवा प्रतिक्रिया मिळाली नाही. मग प्रधानमंत्र्यांनी काय पत्रकार परिषद घ्यावी असं आपली भूमिका आहे का? नाही, त्यांनी ऐकून घेतलं. प्रधानमंत्री आहे, माहिती घेतील तोपर्यंत अजून 2.5 वर्ष जातील आणि 12 आमदारांची काळ संपलेला असेल. एखाद्या गोष्टीचं राजकारण कोणी करत असेल तर आपण त्यांना कसं काय थांबवणार? या विक्रांतचा जो मुद्दा आपण उपस्थित केलेला होता त्याच्या संदर्भात काही एफआयआर दाखल होत आहेत का? काही लोक तुमच्याकडे जास्त माहिती आहे, पण मी सकाळीच सांगितलं आपल्याला की अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे. राष्ट्राचा स्वाभिमान, राष्ट्राची सुरक्षा, लोकांच्या भावना, देशभावना यांच्याशी खेळून, इमोशनल ब्लॅकमेल करून INS विक्रांतच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा करणं आणि त्या पैशाचा अपहार करणं हा एक भयंकर अपराध आहे आणि त्या अपराधाला कठोर शिक्षा व्हावी, देशद्रोहासारखा गुन्हा दाखल व्हावा आणि सरकारनं त्याबाबत फक्त राज्य सरकार नाही तर केंद्र सरकारनं सुद्धा सुमोटो ॲक्शन घ्यावी अशी आमची भूमिका आहे. अर्थात आता राष्ट्रीय बाण्याचे कार्यकर्ते ठिकठिकाणी महाराष्ट्रात जर तक्रारी दाखल करत असतील तर त्यांच्या भावना भारतीय जनता पक्षानं समजून घेतल्या पाहिजे. आणि सकाळीच मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ऐकलं. INS विक्रांतच्या संदर्भात पैशाचा अपहार करणाऱ्या किरीट सोमय्यांची ते ज्या पद्धतीनं वकिली करत होते, मला आश्चर्य वाटलं. स्वतःला प्रखर राष्ट्रवादी म्हणवणारे, हिंदुत्ववादी वगैरे म्हणवणारे हे पक्ष आणि त्यांचे नेते INS विक्रांतच्या संदर्भात केलेला घोटाळा, जो बोफर्स, राफेल, ऑगस्टा वेस्टलँड, बरं का, या घोटाळ्यांपेक्षाही मला अत्यंत गंभीर वाटतो. प्रश्न पैशाचा नसून प्रश्न राष्ट्रभावनेचा. आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यातले प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते या घोटाळ्याचं समर्थन करत होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हिंदुत्वाचा नकली गदर करणाऱ्यांचं खरं रूप यातून बाहेर पडलेलं आहे.
विक्रांत हा संपूर्ण देशाच्या स्वाभिमानाचा अभिमानाचा विषय असताना सुद्धा अनेक सैनिकांचं बलिदान त्या विक्रांतने पाहिलेलं आहे. पाकिस्तानची फाळणी ज्या विक्रांतने घडवली, विजय प्राप्त करून दिला, त्या संदर्भातला भ्रष्टाचार डोळ्यासमोर ढळढळीत पुरावे असताना दिलेले असताना पुरावे कुठे आहेत असं मूर्खासारखं बडबडणाऱ्यांचं समर्थन जर आमचे राज्याचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते बाजू घेतात. पण सर, शरद पवारांची पत्रकार परिषद होण्यापूर्वी भाजपकडून अशी चर्चा पेटली गेली की मातोश्रीपर्यंत तपास यंत्रणा पोहोचलेत म्हणून शरद पवार हे पंतप्रधानांना भेटले. बघा, अशा पेरण्या किती केल्या तरी पीक येणार नाही. करू दे ना पेरण्या, त्यांचं अख्खं आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे ना. बातम्या पेरणं, कुजबूज करणं, करू द्या. या भेटीबद्दल वक्तव्य करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलं पवार मोदी भेटीवरती की शिवसेनेसोबत आमची जितकी कटुता आहे तितकी राष्ट्रवादीसोबत नाही. त्यांच्या नेत्यांची वक्तव्य गेल्या काही महिन्याभरातली माननीय पवारसाहेबांविषयीची समजून घ्या. विशेषतः काल परवा जे पक्षात आलेले आहेत नेते, मी नेते म्हणत नाही, त्यांनी माननीय पवारसाहेबांविषयी ज्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत दुर्दैवी, ही समजून घ्या. सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचे जुन्या फळीतले नेते आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही फार जवळून काम केलं आहे, मी त्यांना ओळखतो. पण त्यांनी त्यांच्या भावना जरी किती असल्या तरी माननीय शरद पवार प्रधानमंत्र्यांना का भेटले, काय चर्चा झाली, त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे. राज्यसभेमध्ये अमित शहाना म्हटलं की डोळ्यात डोळे घालून बोलू शकता काय, आंख में आंख डालकर नाही, एक विषय असा आहे की क्रिमिनल प्रोसिजर अमेंडमेंट बिल जे आज आलेलं आहे, आयडेंटिफिकेशन, त्या संदर्भात त्या बिलाचा दुरुपयोग होणार नाही. या देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा, पोलीस आणि कायद्याचा गैरवापर होत नाही आणि होणार नाही असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. त्याचं मी कौतुक केलं. पण मी त्यांना एवढंच विचारलं, आपण जे सांगताय की कायद्याचा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होणार नाही, हे तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का? पण अमित शहाने उत्तर दिले की तुमच्यात हिंमत आहे का डोळ्यात डोळे घालून बोलायचे? मीच तो वरवून बोललो ना. त्यांनी माझं नावही घ्यायला घाबरले. पण तुम्हाला रोखलं गेलं सर. अहो, मला बोलूच दिलं नाही. तुम्हाला रोखलं गेलं. मी तर माझ्या भाषणात हिमतीने बोललेलो आहे, डोळ्यात डोळे घालून सांगा हे म्हणून. नाही, सभापतींनी म्हटलं की तुमचं बोलणं रेकॉर्डवर पण घेतलं जाणार नाही. हाच तर अन्याय आहे ना. हाच तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संसदेचा अधिकार याचं हनन हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय. माझ्यासारख्या माणसाला बोलू दिलं जात नाही, तरी हिमतीने आम्ही बोलतोय आणि बोलल्याबद्दल आम्ही अनेक कारवायांना सामोरं जातोय. देशाच्या स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झालेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत. पवार सर ने शरद पवार इन्होंने नरेंद्र मोदी इनसे जो है बातचीत की है आपके। मैं माननीय शरद पवार जी इस देश के सर्वोच्च नेता हैं. जो अपोजिशन है, अपोजिशन का जो एकजुट हो रहा है उनके मार्गदर्शक है, सभी को प्रिय नेता है सभी के. महाराष्ट्र में जो भी कुछ हो रहा है, सेंट्रल एजेंसी की तरफ से गैरकानूनी काम चल रहा है, सिलेक्टेड टारगेट हो रहे हैं, उसमें से मैं भी एक विक्टिम हूँ, लेकिन मैं उसका इशू नहीं करूँगा. हम तो लड़ने वाले लोग हैं. लेकिन पवार साहब जैसे बड़े नेता को ये सब देखकर, जिस तरह की राजनीति पवार साहब ने की है 50 साल से भी ज़्यादा पार्लियामेंट्री पॉलिटिक्स, तो ऐसे नेता जब ये देखते हैं तो बहुत ही अस्वस्थ होते हैं. और प्रधानमंत्री जी को मिलकर अपनी बात बताते हैं. तो मैं उनका आभारी हूँ कि मेरे बारे में पवार साहब खुद प्रधानमंत्री से मिलकर अपनी बात रखी. और ये बात सिर्फ मेरे लिए नहीं है, मायने रखता तो देश के पूरे अपोजिशन के लिए बहुत बड़े मायने रखता है. कोई तो एक बड़ा नेता है इस देश में
जो प्रधानमंत्री के साथ बैठकर जो हो रहा है आपके माध्यम से, सरकार के माध्यम से, उस बारे में सच बोलने की हिम्मत रखते हैं। सर, पवार साहब से एक सवाल हमने पूछा कि उनको यूपी अध्यक्ष बनने का ऑफर मिला और उन्होंने टर्न डाउन कर दिया, जिसपे उनका जवाब था कि मैं इस भूमिका के लिए अभी तैयार नहीं हूँ। आपका या आपकी पार्टी का क्या मत है, अगर पवार साहब यूपी अध्यक्ष पद उनको लेना चाहिए, नहीं लेना, क्या उनके अंदर में विपक्ष यूनाइट हो सकता है? आज ही हम पार्लियामेंट में कुछ विपक्ष के नेता बैठे थे, मैं अभी नाम नहीं बताऊंगा, प्रमुख नेता थे, और हमने इस बारे में आपस में चर्चा की है। चलो सर थांबा. किरीट सोमय्याला घेऊन हिंदीमध्ये त्यांना आयएनएस विक्रांतवर ॲलिगेशन. बताइए। सर, क्या आपने प्रधानमंत्री से मिलने के लिए कहा था, अपनी बात रखने के लिए कहा था पवार साहब? नहीं, मैंने नहीं कहा। सर आईएनएस विक्रांत मैंने नहीं कहा, लेकिन जब से मेरे ऊपर और मेरे परिवार के ऊपर गैर कानूनी ढंग से जो एक्शन चल रहा था, तब से पवार साहब, महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी अस्वस्थ थे, बहुत डिस्टर्ब थे, बार बार मेरे संपर्क में रहते थे। उन्हें मालूम था ये गैरकानूनी चल रहा है, ये दबाव की राजनीति है, धमकाने की कोशिश चल रही है मेरे और मेरे परिवार को। तो दोनों इसकी भी बात हो रही थी, तो अचानक पवार साहब ने प्रधानमंत्री से मिलने का लगता है मन बना लिया। मैं उनका आभारी हूँ। आपको भी कोई भय है, डर की बात? किसका डर है? हमारे यहाँ डरना मना है, सर आज आपको बोलने नहीं ना दिया. डर ना भय। हम बहुत निर्भय लोग हैं, जो करना है कर लीजिए। मैं यहाँ ही बैठा हूँ, सर आज कुछ भी कर लीजिए। आज आपको बोलने नहीं दिया गया ऐसा तो कौन डरता है आप देख लीजिए। मैं डरता हूँ क्या? मेरा आवाज़ दबाने वाले डरते हैं। नहीं, आपको कोई लग चिंता रहा है नहीं। आपका आवाज दबाने की कोशिश हो रही है. हाँ, बहुत कोशिश चल रही है, इसलिए तो सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगाया है। लगाने दो। अगर संसद में नहीं मुझे बोलने का मौका मिल रहा है तो पूरा देश पड़ा है, आप है, आपके माध्यम से मेरी आवाज़ देश में जाती है। आईएनएस विक्रांत को लेकर आपने कई एलिगेशंस किए. नॉट एलिगेशंस विथ एविडेंस। मैं सिर्फ एलिगेशंस नहीं करता हूँ, जब भी मैं बात करता हूँ मेरे हाथ में कागज़ होता है और जो एविडेंस होता है उसके आधार पर मैं बोलता हूँ। मैं हवा में बात नहीं करता हूँ। अगर कोई मानने को तैयार ही नहीं एविडेंस, तो ऐसे पागल लोगों से क्या बात करना है, छोड़ दीजिए। लेकिन कानूनन कार्रवाई होगी, चाहे तो जो आरोपी है, संदिग्ध आरोपी है उस मामले में, वो एंटीसिपेटरी बेल को जा सकते हैं। हम भी देखना चाहते हैं न्यायालय ऐसे देशद्रोही लोगों को क्या मदत करती है। सर, महाविकास आघाडीचे शिलेदार म्हणून जेव्हा इतर नेत्यांवरती कारवाया होत होत्या तेव्हा तुम्ही खूप पुढे येऊन सगळ्यांचा बचाव करत होता, पण आता जेव्हा तुमच्यावरती कारवाई झाली आहे तेव्हा तुम्ही एकटे पडले असं वाटतंय तुम्हाला? कशा करता? पवारांनी आज भेट घेतली, पण शिवसेनेतून प्रखर आवाज येत नाही. शिवसेनेचे म्हणजे कोण? मी शिवसेनेचा नेता आहे. माझी अपेक्षा नाही की इतर माझ्या सहकार्याने यात पडावं, पण संपूर्ण आज आपण पाहिलं असेल पार्लमेंटला सगळे खासदार आंदोलन करत होते. महाराष्ट्रात ठिकठिकाण्यात आंदोलन झाले, हे मी सांगितलेलं नाही आहे. पण मला असं वाटतं ही लढाई लढायला मी समर्थ आहे. मला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपूर्ण ठाकरे परिवार, शिवसेना हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. माननीय उद्धवजींचा मला सतत फोन येतो आहे, त्यांचं म्हणणं आहे मी मुंबईला येऊन थांबावं. ते माझ्या परिवाराशी बोलत आहेत सतत सातत्यानं. काल मला प्रियंका गांधींचाही फोन होता, त्या दिल्लीत नाही आहेत, नाहीतर त्या मला भेटायला येणार होत्या, पण मी म्हटलं काही गरज नाही येण्याची. मला तुमच्या संवेदना आणि तुमच्या भावना मिळालेल्या आहेत ना. माननीय पवारसाहेब असतील, आमच्या सुप्रिया सुळे असतील, बरं का, काँग्रेसचे प्रमुख नेते, सगळ्यांचा माझे संवाद आहे या सगळ्या विषयात. आणि त्यांनाही माहिती आहे मी लढणारा माणूस आहे. तुमची शरद पवार यांच्याशी आता बातचीत झाली का पंतप्रधानांना भेटल्यानंतर? नक्कीच.